जागा वाटपावर दिल्लीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते दिल्लीमध्ये ही चर्चा करतील असं समजतंय। शरद पवार, उद्धव ठाकरे आणि मल्लिकार्जुन खरगे हे महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांचे जे मुख्य नेते आहेत ते दिल्लीमध्ये या सगळ्या संदर्भात चर्चा करतील असं समजतंय। दिल्लीमध्ये रामलीला मैदानावर जी इंडिया आघाडीची सभा होतीये त्या दरम्यानच ही चर्चा होण्याची शक्यता आहे। जवळपास 2 ते 3 जागांचे प्रश्न आहेत राज्यातले जे अजूनही महाविकास आघाडीमध्ये सुटायचे आहेत आणि त्या संदर्भात विशेषतः ही चर्चा असेल असं समजतंय। सांगली, भिवंडी, दक्षिण मध्य मुंबई या जागांचा पेच अजूनही कायम आहे। तेव्हा इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर ही चर्चा होऊ शकते असं समजतंय। पुन्हा एकदा आपण शिवाजी यांच्याकडे जाऊया, त्या संदर्भातले पुढचे अपडेट्स घेऊयात। शिवाजी, ज्या 3 जागांचा पेच अजूनही कायम आहे, बैठकांवर बैठका होत आहेत पण तोडगा निघत नाही, नेमकं काय कारण आहे ज्याच्यामुळे अजूनही हा पेच कायम राहिलाय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेना काँग्रेसवरती प्रचंड नाराज आहे। त्याचं कारण असं आहे की कोल्हापूर, रामटेक, अमरावती या जागा ज्या आहेत काँग्रेसने त्यांच्याकडनं हळूहळू काढून घेतल्या। सुरुवातीच्या टप्प्यामध्ये अमरावतीच्या जागा त्यांनी सोडून घेतली, त्यानंतर रामटेकमध्ये काँग्रेसचा उमेदवार देण्यात आला। याच पूर्वीच्या सगळ्या जागा ज्या होत्या ह्या काँग्रेसच्या होत्या आणि शिवसेनेच्या होत्या। त्याचे सिटिंग जे आपण पाहिलं तर रामटेकमध्ये त्यांचा आपण दावा होता, दुसरीकडे पाहिलं तर अमरावतीमध्ये देखील आनंदराव अडसूळ त्यांचे पूर्वीचे लढलेले होते, ते शिंदे गटात गेले। तर ह्या ज्या जागा होत्या त्या सगळ्या जागा शिवसेनेचा दावा करणाऱ्या जागा होत्या। ह्या टप्प्याटप्प्याने काँग्रेसने काढून घेतल्या। त्यानंतर त्यांनी कोल्हापूरमधून हळूच शाहू महाराजांचं नाव ज्या पद्धतीने पुढे आणलं, त्यानंतर ठाकरे जे आहे कमालीचे नाराज झाले, त्यामुळे त्यांनी सांगलीच्या जागेवरती हक्क सांगितला असं सांगितलं जात आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर दक्षिण मुंबईमध्ये देखील काँग्रेस ज्या पद्धतीने हक्क सांगताना पाहायला मिळत आहे, त्या जागेवरती उमेदवार अनिल देसाई जे दिलेले आहेत ते व्यक्ती म्हणून चांगले आहेत, मात्र ते राहुल शेवाळ्यांना टक्कर देतील का असा प्रश्न काँग्रेसकडनं उपस्थित केला जात आहे। त्या दृष्टिकोनातून ही बैठक महत्त्वाची होऊ शकते। दुसरीकडे जर पाहिलं तर सांगलीच्या जागेवरती असो किंवा दक्षिण मुंबईची जागा असो, भिवंडीच्या जागेवरती काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या दोघांमध्ये तिढा आहे। काँग्रेसचं म्हणणं आहे स्वतंत्र काळापासून या जागेवरती काँग्रेसचा उमेदवार निवडून आलेला आहे। गेल्या काही वर्षांमध्ये या ठिकाणी भाजपची सत्ता, भाजपचा उमेदवार जर निवडून आला असेल तर या काँग्रेसच्या विचाराचा मतदारसंघ आहे, त्यामुळे तो आम्हाला देण्यात यावा। थोडक्यात तीनही जे मतदारसंघ आहेत, सांगली, दक्षिण मध्य मुंबई आणि जर आपण पाहिलं तर भिवंडी, या तिन्ही मतदारसंघावरती काँग्रेस दावा करत आहे। 2 ठिकाणी शिवसेनेसोबत वाद आहे, एका ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत वाद आहे। खरं जर पाहिलं तर या तीनही जागा ज्या आहेत जागा वाटप झालेलं आहे, मात्र स्थानिक कार्यकर्ते जे आहेत ते आग्रही आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे काँग्रेसच्या नेत्यांशी की या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होऊ द्या। मात्र काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचं म्हणणं असं आहे की मैत्रीपूर्ण लढत झाली तर याला भाजपला फायदा होऊ शकतो, मतांचं विभाजन होऊ शकतो, त्यामुळे मैत्रीपूर्ण लढत जी आहे ती टाळण्यात यावी अशी सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे। त्यामुळे स्थानिक नेतृत्व काय करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। दुसरीकडे ठाकरे गटाकडनं देखील सांगण्यात आलेलं आहे की मैत्रीपूर्ण लढती बाकी ठिकाणी देखील होऊ शकतात, त्यामुळे हा एक प्रकारे महाविकास आघाडीमध्ये इशारा देण्यात आलेला आहे इतर पक्षांना देखील। त्यामुळे आता या ठिकाणी या तीनही जागांवरती काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। जी शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।